जय हिंद दोस्तोंनो, एक्झाम गुरुकुल या युट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत. मित्रांनो, हिंदुस्थानच्या लढ्यात अनेक महनीय व्यक्तींनी आपलं बलिदान दिलेलं आहे. तर अशाच काही महत्वाच्या व्यक्ती आणि त्यांनी स्वातंत्र्य लढ्यादरम्यान किंवा त्यापूर्वी दिलेल्या ज्या महत्वपूर्ण घोषणा आहेत त्यांचा अभ्यास आपण या छोट्याशा व्हिडिओ लेक्चरमध्ये करणार आहोत. तर दोस्तांनो, सर्वप्रथम आपल्याला लक्षात घ्यायचं आहे, पहिलं व्यक्तिमत्व सुभाषचंद्र बोस, आझाद हिंद सेनेचे संस्थापक, ज्यांनी स्वातंत्र्य लढ्यामध्ये सशस्त्र क्रांतीचा मार्ग जो आहे तो अवलंबलेला आहे. काँग्रेसचे 2 वेळा अध्यक्ष राहिले होते, त्रिपुरा आणि हरिपूर या सेशन मध्ये. तर त्यांनी दिलेल्या घोषणा कोणत्या? तर पहिली घोषणा जी आहे, तुम मुझे खून दो मैं तुम्हें आजादी दूंगा, गिव मी ब्लड आय विल गिव्ह यू फ्रीडम. नंतर 1857 च्या वेळेस ज्या उठावात जी घोषणा देण्यात आली होती, चलो दिल्ली, त्याच घोषणेची परत एकदा पुनरावृत्ती केलेली आहे सुभाषचंद्र बोसांनी. ती आहे कोणती? तर चलो दिल्ली. नंतर तिसरी जी घोषणा आहे ती आहे काय दोस्तांनो? जय हिंद. मग दुसरं जे व्यक्तिमत्व आहे, आपल्या भारताचे राष्ट्रपिता असलेले महात्मा गांधी. महात्मा गांधी यांनी 1942च्या चले जाव आंदोलनादरम्यान जी एक महत्वपूर्ण घोषणा दिली होती ती होती चले जाव किंवा भारत छोडो, क्विट इंडिया ज्याला आपण म्हणतो. मृत्यू समय यांच्या तोंडातून एक उद्गार निघालेले होते, हे राम, आणि हे सुद्धा एका घोषणेच्या रूपानेच पाहिलं जातं. नंतर खेड्यांकडे चला. महात्मा गांधींच्या म्हणण्यानुसार खरा भारत जो आहे हा आपल्याला खेड्यांमध्ये पाहायला मिळणार. त्यामुळे गो बॅक टू द विलेजेस, खेड्यांकडे चला, ही घोषणा दिलेली होती. आणि भारतीयांनी एक संदेश दिलेला होता जो घोषणेच्या रूपाने अजरामर झालेला आहे, तो आहे करा किंवा मरा किंवा डू ऑर डाय. मग दोस्तांनो, पुढचं व्यक्तिमत्व आहे इंदिरा गांधी. आपल्या देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान, ज्या 1966 साली लाल बहादूर शास्त्रीच्या निधनानंतर पंतप्रधानपदी विराजमान झाल्या. आपल्या देशाच्या पहिल्या महिला भारतरत्न विजेत्या आणि ज्यांनी बांगलादेश नावाच्या नव्या देशाची निर्मिती घडवून आणण्यात अतिशय महत्वपूर्ण भूमिका उचलली होती. त्यांच्या महत्वपूर्ण घोषणा कोणत्या? तर पहिली जी घोषणा आहे ती आहे गरीबी हटाओ. नंतर मेरे खून का हर कतरा इस देश के काम आएगा. आणि दोस्तांनो, आणखीन एक महत्वपूर्ण घोषणा आहे इंदिराजींची, ती आहे काय? श्रममेव जयते. नंतर शहीद भगतसिंग यांची घोषणा कोणती आहे? ती आहे इन्कलाब जिंदाबाद. 1931 साली वयाच्या 23व्या वर्षी फाशीच्या तख्तावरती जाणारे शहीद भगतसिंग यांनी सशस्त्र क्रांतीचा मार्ग ब्रिटिशांच्या विरुद्ध स्वीकारलेला होता. आणि दोस्तांनो, वाय एम एन अथिस्ट या पुस्तकाचे सुद्धा भगतसिंग हे लेखक आहेत. त्यांची घोषणा जी आहे ती आहे इन्कलाब जिंदाबाद. मग परत आणखीन एक क्रांतिकारी आहेत, त्यांचं नाव आहे काय? मदनलाल धिंगरा. मदनलाल धिंगरा यांनी कर्जन वायलीचा वध केलेला होता दोस्तांनो, एक क्रूर ब्रिटिश अधिकारी. तर यांच्या घोषणे जी आहे ती आहे, देश की पूजा ही राम की पूजा है. देश की पूजा ही राम की पूजा है. परत एकदा आणखीन एक क्रांतिकारी रामप्रसाद बिस्मिल, यांचा 1925च्या काकोरी कटात सहभाग होता. या कटामध्ये लाईक सशस्त्र क्रांतीच्या माध्यमातून रेल्वे स्टेशन वरती रेल्वे थांबवून त्यातला सरकारी खजिना लुटण्याचा प्रयत्न क्रांतिकाऱ्यांनी केला होता. आणि त्यातले एक महनीय व्यक्तिमत्व जे होते त्या क्रांतिकार्यात सहभागी होणारे ते होते रामप्रसाद बिस्मिल. आणि यांचं जे गीत आहे ते घोषणा म्हणून वापरलं होतं दोस्तांनो. आणि काय आहे ही घोषणा? सरफरोशी की तमन्ना अब हमारे दिल में है. मग दोस्तांनो, पंडित जवाहरलाल नेहरू, आपल्या देशाचे पहिले पंतप्रधान, भारतीय परराष्ट्र नीतीचे शिल्पकार चाचा नेहरू, यांच्या कोणत्या घोषणा आहेत? पहिली घोषणा जी आहे ती आहे आराम हराम आहे. आणि दुसरी जी घोषणा आहे, हू लिव्स इफ इंडिया डाईज. ठीक आहे. मग भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, आधुनिक मनू असं ज्यांना आपण संबोधतो, असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दलितांना एक त्रिसूत्री दिलेली होती. ती होती काय? शिका, संघटित व्हा आणि काय करा? संघर्ष करा. मग पुढचे जे व्यक्तिमत्व आहे दोस्तांनो, ते आहे जयप्रकाश नारायण. थोर समाजवादी नेते, महात्मा गांधींचे अनुयायी होते. आणि गुजरात राज्यामध्ये यांच्याच माध्यमातून एक नवनिर्माण आंदोलन जे सुरू झालेलं होतं. आणि यांच्याच विचाराच्या माध्यमातून जनता पक्ष नावाचा पक्ष अनेक विरोधी पक्षांनी एकत्र येऊन प्रथमतः स्थापन केला होता. आणि काँग्रेसला सत्तेमध्ये येण्यापासून रोखण्यात आलेलं होतं 1977ला. तर असे व्यक्तिमत्व म्हणजे जयप्रकाश नारायण. आणि यांची जी घोषणा आहे ती आहे काय? संपूर्ण क्रांती. मग पुढचं व्यक्तिमत्व आहे दोस्तांनो, स्वामी दयानंद सरस्वती, आर्य समाजाचे संस्थापक. यांनी आर्य समाजाची स्थापना एकूण 1875 ला केलेली आहे. कुठं? मुंबईला. यांची एक महत्वपूर्ण घोषणा जी आहे
ती आहे वेदांकडे परत चला, गो बॅक टू द वेदास. मग पुढचं व्यक्तिमत्व आहे दोस्तांनो विनोबा भावे, भूदान चळवळीचे प्रणेते, ज्यांनी हृदय परिवर्तनाच्या माध्यमातून जमिनीच्या फेरवाटपाचा प्रश्न सोडवण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. असे विनोबाजी यांची घोषणा जी आहे ती आहे जय जगत आणि सब भूमी गोपाल की, भूदान चळवळीच्या दरम्यान दिली गेलेली घोषणा आहे. मग 1857चा उठाव ज्यांच्यामुळं सुरू झाला असं म्हणता येईल असे कोण? मंगल पांडे. चरबीची काडतूस त्याच्याविरुद्ध बंड करणारे मंगल पांडे आणि मंगल पांडेंची घोषणा जी आहे ती आहे मारो फिरंगोको. मेजर ह्युसेनवरती त्यांनी गोळीबार केलेला होता दोस्तांनो. पुढचे आहेत राष्ट्रकवी आपले रवींद्रनाथ टागोर. आणि रवींद्रनाथ टागोर यांनी जे राष्ट्रगीत लिहिलेलं आहे जे आहे जनगण मन, या जनगण मनाचा वापर सुद्धा जे स्वातंत्र्य सैनिक होते, जे क्रांतिकारक होते, ते घोषणेसारखा करायचे. तर जन गण मन ही घोषणा जी आहे ती आपण संप्रदान करणार आहोत कोणाला? तर रवींद्रनाथ टागोर यांना. नंतर आणखीन एक महनीय व्यक्तिमत्व आहे ते आहेत कोण? बंकिमचंद्र चटर्जी. भारताचं राष्ट्रीय गीत लिहिणारे बंकिमचंद्र चटर्जी आणि यांचं जे गीत आहे ते सुद्धा घोषणेच्या रूपानेच वापरलं जात असे. यांची प्रमुख जी घोषणा आहे ती आहे कोणती? वंदे मातरम. मग दोस्तांनो पुढचं व्यक्तिमत्व आहे सरदार वल्लभभाई पटेल, ज्याला आपण लोह पुरुष म्हणतो. स्वतंत्र भारताचे पहिले गृहमंत्री होते, स्वतंत्र भारताचे पहिले उपपंतप्रधान होते आणि संस्थानांच्या विलिनीकरणात ज्यांनी अतिशय महत्वपूर्ण भूमिका बजावली. यांचं जे मत आहे किंवा जी घोषणा आहे ती आहे कर मत दो, पे नो टॅक्सेस. बारडोलीचा सत्याग्रह केलेला होता पहा दोस्तांनो यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी, आणि त्या सत्याग्रहादरम्यान पे नो टॅक्स किंवा कर मत दो ही घोषणा सरदार वल्लभभाई पटेलांनी दिलेली. मग 1857च्या उठावामध्ये ज्या मर्दानींनी रणमैदान गाजवलं अशा कोण? राणी लक्ष्मीबाई. आणि राणी लक्ष्मीबाई यांची जी महत्वपूर्ण घोषणा आहे, मैं अपनी झाशी नहीं दूंगी. झाशीच्या राज्याच्या रक्षणासाठी आपले प्राणार्पण करणाऱ्या झाशी राणी यांची घोषणा जी आहे ती आहे मैं अपनी झाशी नहीं दूंगी. नंतर पुढचा व्यक्तिमत्व आहे ते आहेत लाल बहादूर शास्त्री. मूर्ती लहान पण कीर्तिमान असं ज्यांना आपण संबोधतो. पंडित जवाहरलाल नेहरूंच्या नंतर ज्यांनी पंतप्रधान पदाची धुरा सांभाळली आणि भारताला 1965च्या भारत पाक युद्धामध्ये दैदिप्यमान विजय मिळवून दिला, त्यांची घोषणा कोणती होती? ती होती काय? जय जवान जय किसान. मग पुढचे जे व्यक्तिमत्व आहेत ते आहेत राजीव गांधी. सर्वात तरुण पंतप्रधान होते आपल्या देशाचे आणि यांची जी घोषणा होती ती होती दोस्तांनो काय? मेरा भारत महान, मेरा भारत महान. मग दोस्तांनो पुढचं व्यक्तिमत्व आहे लाला लजपत राय. सायमन कमिशनच्या विरोधात निदर्शनं करणारे, लाठी हल्ल्याला सामोरे जाणारे आणि त्यातच गतप्राण होणारे असे लाला लजपत राय, लाल बाल पाल या त्रयीपैकी असणारे. त्यांची जी घोषणा आहे सायमन कमिशनला विरोध करताना त्यांनी दिलेली जी घोषणा आहे ती आहे सायमन गो बॅक. मग आपले लाडके पंतप्रधान नरेंद्रजी मोदी. आणि नरेंद्रजी मोदी यांनी काही महत्वपूर्ण घोषणा दिलेल्या आहेत. त्या आहेत सबका साथ सबका विकास. नंतर दुसरी जी घोषणा आहे ती आहे बेटी बचाव बेटी पढाव. आणि दोस्तांनो जय जवान जय किसान जय विज्ञान आणि जय अनुसंधान. अनुसंधान म्हणजे काय? रिसर्च. तर जय जवान जय किसान ही घोषणा जी होती ती कोणाची होती? लाल बहादूर शास्त्रींची. आणि त्याच्यामध्ये जय अनुसंधान ऍड करण्याचं काम नरेंद्र मोदींनी केलेलं आहे. पुढचे जे आहेत त्यात कोण? अटल बिहारी वाजपेयी, भाजपचे पहिले पंतप्रधान आपल्या देशाचे. ते कवी मानाचे व्यक्तिमत्व होतं आणि यांनी लाल बहादूर शास्त्रींची दिलेली घोषणा होती जय जवान जय किसान, त्यालाच एक शब्द जोडून टाकलेला आहे. तो कोणता? जय विज्ञान. आणि दोस्तांनो नरेंद्र मोदींनी याच्यामध्ये ऍड केलेला आहे काय? जय अनुसंधान. तर अटलजींची जी घोषणा आहे ती आहे जय जवान जय किसान आणि जय विज्ञान. मग पुढचं व्यक्तिमत्व आहे पंडित मदन मोहन मालवीय. बनारस हिंदू विद्यापीठाचे संस्थापक असलेले पंडित मदन मोहन मालवीय यांची जी घोषणा जी आहे ती आहे काय? सत्यमेव जयते. जे मित्रांनो मंडूक उपनिषदातलं एक वाक्य आहे आणि जे भारताचं ब्रीद वाक्य सुद्धा आहे, सत्यमेव जयते. मग आणीबाणीच्या काळात ज्यांच्या कारकिर्दीवरती गालबोट लागलं असे कोण? संजय गांधी. पण संजय गांधींचा कामाचा आवाका प्रचंड मोठा होता, त्यामुळे त्यांनी घोषणा दिली होती बाते कम काम ज्यादा.
मग पुढचे जे व्यक्तिमत्व आहे दोस्तांनो, हे होते कवी कवी श्यामलाल गुप्ता. आणि कवी श्यामलाल गुप्ता यांनी जी कविता लिहिलेली आहे ती आहे विजय विश्व तिरंगा प्यारा. जेव्हा जेव्हा स्वातंत्र्य लढ्यासंदर्भातली काही आंदोलन झालेली असतील, मोर्चे निघालेले असतील, धारणे धरले गेले असतील, त्यामध्ये विजय विश्व तिरंगा प्यारा याचा उपयोग घोषणा रूपाने करण्यात आलेला होता. मग पुढचं व्यक्तिमत्व आहे दोस्तांनो, परत एक कवी आहे, त्यांचं नाव आहे भारतेंदू हरिश्चंद्र. आणि याने घोषणा दिलेली आहे की हिंदी, हिंदू आणि हिंदुस्तान. फाईन. मग महाराष्ट्राचं आराध्य दैवत असलेले लोकमान्य टिळक, लोकमान्य टिळक यांनी जी घोषणा दिलेली आहे ती आहे काय, स्वराज्यात हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच. मग पुढचं व्यक्तिमत्व आहे मोहम्मद इक्बाल. पाकिस्तानच्या निर्मितीची कल्पना ज्यांच्या सुपीक डोक्यातून आली असे मोहम्मद इक्बाल. सुरुवातीला हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रणेते सुद्धा होते. कालांतराने पाकिस्तान नावाचं बीज यांच्याच मनात रुजलं आणि कालांतराने एका वृक्षामध्ये रूपांतरित होऊन एक स्वतंत्र देश जो आहे तो पाकिस्तान निर्माण झालेला आहे. यांची जी कविता होती ती होती काय, सारे जहां से अच्छा हिंदुस्तान हमारा, याचा सुद्धा वापर घोषणा रूपाने करण्यात आलेला आहे. मग 1991 ला ज्यांच्या काळामध्ये एलपीजी धोरण म्हणजे काय, जागतिकीकरण, खासगीकरण आणि उदारीकरण हे धोरण राबवण्यात आलं. भारताची अर्थव्यवस्था डबघाईला आलेली होती, ती पुनरुज्जीवित करण्याचं काम नरसिंहराव आणि डॉक्टर मनमोहन सिंग या जोडीने केलेलं आहे. अशा पी.व्ही. नरसिंहराव यांची जी घोषणा आहे ती आहे देश बचाव देश बनाव. मग दोस्तांनो, ही झाली आपल्या सर्व महत्वाच्या व्यक्तिमत्वांनी दिलेल्या घोषणांचा एक छोटासा एपिसोड. आपल्याला जर व्हिडिओ आवडला असेल तर निश्चितपणे लेक्चरला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद दोस्तों.